ममत्व सर्व माया मोह बाजूला सारून मग सर्व भावाने विठ्ठल रखमाईचं भजन केलं आणि त्यामुळे आमचा तर उद्धार झाला, परंतु आमच्या बरोबर आम्ही बाकीच्यांचा सुद्धा उद्धार केला. पुनीत केले विष्णुदासी संगे आपोलिया दोषी. उदाहरणार्थ नारदांसारखे साधू पुराण प्रसिद्ध बोलिले. वाल्मिक वाल्या कोळ्यासारख्या पतिताचा उद्धार नारदांनी केला. जो दोषी होता, महापापी होता, त्याचा उद्धार केला. आजामेळासारखा पापी होता, त्याला योग्य मार्ग नारदांनी दाखवला. अनेक पुराणामध्ये पापी लोक होऊन गेले, ज्यांचा उद्धार नारदांनी केला. का? कारण नारद हे सुद्धा एक साधू होते. महाराज सांगतात त्यांच्या चिंतनाने किंवा त्यांच्या सांगण्याने उद्धार झाला, कारण त्यांनी सर्व ममत्वाचा त्याग केला होता. सर्व ममत्व आपण आपला जीव इकडं गुंतलाय. आलोय कीर्तनाला, सगळे आलो, पण वासरूच आखडून बांधायचं राहिलं. झालं आता घरी जाऊन तर सगळं दूधच पिऊन घे. आलो कीर्तनाला, बटनच बंद करायचं नाही राहिले, लाईटीचे मीटर लई पळत. पुढं कीर्तनात पडत. अहो येतं काहीच नाही. कीर्तनात बसलो काहीच. कीर्तन चालू होतं, कीर्तन रांगत आलं. एक बाई उठली, तिने एक चिठ्ठी दिली चौकदाराकडे. कीर्तनात चौकदार राहतो, हा सुद्धा एक नियम आहे बरं का. चौकदार पाहिजे कीर्तनात. चौकदाराकडे चिठ्ठी दिली. लोकांना जर शंका आल्या तर चिठ्ठी द्यायची, मग ते कीर्तनकाराला द्यायची. मग कीर्तनकारांनी लोकांच्या शंकेचं निरसन करायचं. आणि श्रोत्यांना अधिकार आहे उभ्या असलेल्या कीर्तनकाराला प्रश्न विचारायचा. म्हणून त्यांनी ती चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी त्या चौकदाराने माझ्याकडे दिली. मला म्हणलं एवढी वाचा. ती चिठ्ठी घेतली, मोठ्यानं वाचा म्हणे. ती बाई म्हणली आता मला तर होच वाटतंय, तेव्हा जीव एवढा बारीक पडला, लई भीती वाटते मला. चिठ्ठी दिली. चिठ्ठीत लिहिलं होतं, वामनरावजी तर पुढे असतील, त्यांना अर्जंट घरी बोलवले नाही. बिचारा वामनराव बसेल होत कीर्तनात. आपल्या गावात नाही कोणी असले बसेल, आपलं नाही बरं का, लहानचं सांगते. वामनराव उठला, बिचारा चालला घरी. तेवढ्यात ती बाई म्हणली, ओ कुठं चालले, बसा बसा. मला फक्त पाहिजे होतं, नेमकं कीर्तनाला गेले, पुढे गेले. आता कीर्तनात बसून असं जर ऐकलं, असं जर केलं तर महाराज म्हणते कधीच तुमचा उद्धार होणार नाही. कोणताही बाबा, कोणताही साधू आला तर तुमचं काहीच करू शकत नाही. महाराज सांगतात ममत्व बाजूला करायचंय, संसार सोडायचं नाही. नेहमी आपण वर्ष श्राद्धाचे कीर्तन ऐकतो ना, महाराज पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतवणी राहती, कैसे असावे संसारी जोवरी, प्राचीनाची दोरी. ममत्व बाजूला सोडायचंय, माया बाजूला सोडायची, दुसरं काही नाही. कारण माया बाजूला गेल्याशिवाय मायाचा पती भेटत, मायापती ईश्वर तो भगवान परमात्मा भेटत नाही जोपर्यंत ममत्व आपण बाजूला सारीत नाही. जोपर्यंत माया जात नाही तोपर्यंत हा भेटत, जोपर्यंत हे नाही तोपर्यंत नाही. कळलं का? सोप्या भाषेत सांगते. लग्न जमलं बरं का, लग्न जमलं, लग्नाला या. लग्न जमलं आणि लग्न जमल्यानंतर मग आताची काय, आताचे लग्न, आताचं बघणं म्हणजे फारच वेगळं झालंय. म्हणून लग्न जमलं. लग्न जमल्यानंतर म्हणले, मुलगा म्हणला मला मुलीसोबत थोडं बोलायचंय. म्हणून मग जे मध्यस्थी होते ते मुलाला मुली संग बोलायला घेऊन गेले. मग ते बसले, मग ते बाकीचे उठून गेले, दोघं जण बसले, मुलगा मुलगी. मग तो मुलगा त्या मुलीला म्हणे, तुला काही छंद वगैरे, काही आवड, काय अपेक्षा काही आहे का? मग ती म्हणे नाही नाही, मला काही विशेष छंद नाही, मला काही विशेष काही आवड नाही, मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला आवडते. मग ती म्हणते पण एक आहे. तुम्ही काय? ती म्हणे फक्त मला आहे ना कधी कधी, फक्त मला आहे ना कधी कधी एखाद्या दिवशी लई लाड येतो. काय म्हणे? एखाद्या दिवशी फक्त लई लाड येतो. ते म्हणे कधी येतो? नाही, फक्त एखाद्या दिवशीच येतो. ते जाऊ एखाद्या दिवशी आला तर आला, काही प्रॉब्लेम नाही. एकदा पुरी भेटा ना म्हणे, जी भेटती ती करून घ्या, नाही तर काय करते आता. पण दात चालले की असं चालले तरी भेटा ना, जी भेटली ती करून घेतो. म्हणलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. म्हणून आता लग्न जमलं, लग्न झालं आणि नवरी घरी आली. महिना झाला, योग्य रीतीने राजा
संसार दृष्ट लागण्याजोगे सारे नुसतं संसार सुरू झाला. तो शेतकरी सकाळी उठायचा, नांगर घ्यायचा, बैल घ्यायचा, जायचा रानामध्ये नांगरायला. ती पण मस्त घरी मग सगळं काम करायची, स्वयंपाक पाणी, त्याला भाकरी घेऊन जायची. व्यवस्थित संसार चालू झाला. लग्नाला 1 महिना झाला. 1 महिना झाला ना, याला पाठी 5ला उठायची सवय होती. महिना झाला, हा 5ला उठला. 5ला उठला तो ना भूत. तुम्ही म्हणा अचानक का म्हणून भूत म्हणला? अहो ती ना असे मोकळे केस सोडून, चूल घालून, चूल माहिती ना, कीर्तनात नाही बसत आपण कधी कधी चुली घालून, चूल घालून आणि त्या चुलीवर असं पातीला ठेवून, आता ही चूल असं पातीला ठेवून ते मोकळे केस तुम्हाला भूत. मग त्यानं डोकून पाहिलं. अगं तू अशी काय बसली? ती म्हणे मला लाड आलाय, लाड. तो म्हणे असाच येतो. बिचारा उठला म्हणे आला असं जाईल थोड्या वेळाने. उठला बिचाराने, गाया बदलल्या, शंकूर केला, सगळं आवरलं आणि आला. म्हणला लाड गेला आता, लाड जाऊन चहा तयार असं आला आणि टोकला तर लाड कसाच बसेल. ती म्हणे अगं उठ ना. ती लाड आलाय. त्यानं आंघोळ केली, चहा नाही बिचाऱ्याला. चहा करणार. ती म्हणते लाड आलाय. त्यानं बिचारा स्टोव चालू केला. मार हवा, मार हवा, मार हवा. कसा तरी पेटला. चहा केला आणि त्याला मला बसतो लाड घेऊन मी चाललो. बिचारा नांगर घातला, बैल घेतले, गेला रानात. सकाळच्या 10 वाजल्यापासून संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत उपाशी तापाशी चहा यायचा. त्याला स्वयंपाक येतच नव्हता. बिचारा चहावरच त्यानं बैल हाकले, बैल हाकले, बैल हाकले, बैल हाकले. 5 वाजले. आता मला लाड गेला असं, भाकरी घालून तयार असं म्हणून घरी आला. बैल बांधले, चारा टाकला, पाणी पाजलं आणि गेला घरात. तर लाड बसेलच. पहाटेच्या 5 पासून तर संध्याकाळच्या 5 पर्यंत. तेव्हा उठ. ते म्हणे लाड आलाय. ते म्हणला बाबू संध्याकाळचे 7 वाजले, लाड गेला हो तिचा. 7 वाजता उठली, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली, चहा केला, मस्त स्वयंपाक केला, जेवण झाली. असा दर महिन्याला तिला लाड यायला लागला. दर महिन्याला लाड यायचा. एक दिवस असा लाड आला, हा उपाशी मिळाला. तो म्हणला तिचा लाडच काढावा लागतो. म्हणला आता एकदा लई लाड झाले. म्हणला आता प्रियम कवर नवीन केलं बिचाऱ्या सण. आता म्हणला लाडच काढितो. असाच एक दिवस लाड आला. वावरात गेला, वावरातून घरी आला. 5 वाजता लाड बसेलच. चूल मांडून केस सोडून लाड बसेल. हात मध्ये आला. आधी बाहेर पाहिलं त्यानं शेजारी पाजारी काय करताय, कोणी घास कापित, कोणी झाडून घेत. सगळे घरीच होते शेजारची त्या दिवशी. ते म्हणला शेजाऱ्याला नुसत्या पंचित या. त्या म्हणला आतमध्ये गेला. पहिली त्यानं आतून कडी लावली, आतून कडी लावली, आतमध्ये गेला आणि पॅन्टचा बेल्ट काढला. अशा त्यानं पाया माग सारल्या आणि अशी बायको हाणायला सुरुवात केली. आयो बाबू वाचवा, सोडवा. शेजारी पळत आले. दारुडा त्यानं आधीच कडी लावली. तो मला शेजारी काय पोटभर मारून द्यायचे, पोटभर मारून द्यायचे. इतकं हल्लं अख्खा लाडच गेला. 5 वाजायला 15 मिनिटं कमी होते, आधीच गेला. बाबू हे तुम्हाला काय झालं? तो मला तुला जसा लाड येतो ना तसं मला कधी कधी याड येतो. याड याड एवढं